बारमध्ये वेटरशी झालेल्या किरकोळ वादातून एका बँकेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वय 44 राहणारे इंदिरानगर हाऊसिंग सोसायटी कबनूर यांचा सिमेंटचा नळा डोक्यात घालून खून करण्यात आला। ही घटना सोमवारी मध्यरात्री कबनूर कोल्हापूर रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर घडली। दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या 8 तासात या खुनाचा छडा लावला। या प्रकरणी पंकज संजय चव्हाण वय 27 राहणार फॅक्टरी रोड कबनूर, रोहित जगन्नाथ कोळेकर वय 24 राहणार श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल, विशाल राजू लोंढे 31 आणि आदित्य संजय पवार 21 दोघे राहणार लालनगर इचलकरंजी या 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिली। कबनूर येथे राहणारे अभिनंदन कोल्हापुरे एका बँकेत वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते। सोमवारी रात्री 2च्या सुमारास 3 ते 4 मित्रांसह संशयित पंकज चव्हाण हा अभिनंदन यांच्या घरी आला। त्याने हॉटेल वैशाली येथे भांडण झाले असून अभिनंदनला पोलीस ठाण्यात घेऊन जायचे असल्याचे सांगून सोबत नेले। बराच वेळ तो न परतल्याने अभिनंदन कोल्हापुरे याचा भाऊ डॉक्टर अभिषेक व कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। संशयित पंकज चव्हाण याच्या भावानेही शोध सुरू केला। दोघांनाही कबनूर येथील पेट्रोल पंपाजवळ अभिनंदन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले। अभिनंदन याच्या डोक्यात गंभीर दुखापत होती। डॉक्टर अभिषेक कोल्हापुरे यांनी तपासून पाहिले असता अभिनंदनचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। इंदिरा गांधी रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली। यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। कोल्हापुरे याच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। दरम्यान जयसिंगपूर रस्त्यावरील चौंडेश्वरी फाटा येथे चौघाही संशयितांना ताब्यात घेण्यात आले। अधिक चौकशी केली असता कबनूर परिसरातील हॉटेल वैशाली येथे रोहित कोळेकर हा वेटर म्हणून काम करतो। त्या ठिकाणी त्याचा अभिनंदन याच्याशी वाद झाला होता। त्याने कोळेकर याला शिवीगाळ केल्याच्या रागातून साथीदारांच्या मदतीने त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश म्हेत्रे, महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगले व सुरेश राठोड यांच्या पथकाने केली।